राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते कोरटकरला अटक करावी आपल्याला माहिती आहे 15 दिवस मागणी आहे. भावनाची व्यक्त केलेली आहे की महाराष्ट्राची समाजावर दहून येणार आहे आणि महाराष्ट्र समाजामध्ये त्याच्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न नाहीये. ज्या दिवशी ही गोष्ट घडली आणि सकाळी जेव्हा बातमी याला बघितलेली आहे, ज्या वेळेला मुख्यमंत्री आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले की आम्ही सभागृहामध्ये त्यांनी उत्तर आपली सांगितले की आम्ही उच्च न्यायालयामध्ये आमची खालचा जामीन रद्द व्हावा म्हणून आम्ही मागणी करतो. आरोप फाईल पण केलेला आहे आज हायकोर्टमध्ये अधिकारी आमच्या हायकोर्टमध्ये आणि त्यानंतर जे काही वकील नाही त्यांच्यामधून घेतलेली जरी कोर्ट आहे जे ॲडिटरी प्रोटेक्शन दिलं त्यामध्ये हिअरिंग झाली विचारून आम्ही त्याला सल्यूट करतो असं त्यांनी स्टेटमेंट पण द्यायला पाहिजे आणि स्टेटमेंट द्यायला पण तेवढंच कायद्याने आम्हाला जेवढं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकर यांनी धमकी दिली, याच्याबद्दल गुन्हा दाखल झाला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल सुद्धा अवमान केला गेला. याबद्दल इंडिया आघाडी कोल्हापुरातील सर्व शिवप्रेमी संघटना शिवप्रेमींच्या वतीने आपण पाहता गेली अनेक दिवस आंदोलन सुरू आहे. यामध्ये 11 तारखेपर्यंत अंतरिम जामीन कोरटकरला आहे. यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला सुद्धा आम्ही जाब विचारू म्हणून आंदोलन केलं. प्रशासनानं दडपशाहीनं धरपकड केली, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण आमच्या भावना मुख्यमंत्र्यांच्यावर पोहोचल्याने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही हायकोर्टमध्ये या निकालाच्या विरुद्ध सरकार म्हणून हजर होतोय आणि हा जामीन रद्द करण्यासारखी आमची भूमिका आहे. आज जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित कोल्हापूरचे यांना आम्ही सांगितलं आहे की येणाऱ्या अंतरिम जामीन संपणार 11 तारखेला आपण कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट सादर करावं. प्रशांत कोरटकरमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार तो आहे आणि त्याच्यामुळं इंद्रजीत सावंत इतिहासतज्ञ यांच्या जीविताला धोका आहे, त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशा पद्धतीचं म्हणणं सरकारनं स्ट्रॉंगपणे मांडावं अशी आम्ही भूमिका मांडलेली आहे. आता उद्या न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. न्याय व्यवस्था आम्हाला 100% न्याय देईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जी असणारी भावना आहे ती या निकालातनं व्यक्त होईल. पण उद्या जरी समजा जर का प्रशांत कोरटकरला जामीन देण्याचा प्रयत्न केला तर आमची इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींची रस्त्यावरची लढाई या प्रशांत कोरटकरच्या विरुद्ध सुरू राहणार.